शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये वाजत गाजत रागिणीची भानुशाली वकील आता जेलमध्ये रवानगी करणार आहेत। भानुशाली वकिलांनी आणि भूमीने केलेल्या भन्नाट ट्रॅपमध्ये अडकत आता पौर्णिमा स्वतः सगळा उलगडा करत आजी समोर रागिणीचा पर्दाफाश करणार आहे। रागिणीला आत्तापर्यंत वाटत असतं की भूमी आपल्या स्वाधीन सगळे पुरावे केलेले आहेत आणि भानुशाली वकिलांना गप्प केलंय, कारण आपण हिच्या घरच्यांना मारण्याची धमकी दिले। नुसती धमकी नाही तर एक एक करत तिला डेमो पण दिलेला आहे। आधी प्रशांतला आपण किडनॅप केलं, नंतर माधवरावांना ट्रकच्या पायाखाली चिरडायला ठेवलं आणि तिसरं म्हणजे सगळ्यांना घराबाहेर काढलं। त्यामुळे भूमी आता माझ्या विरोधात काहीच करणार नाही आणि आकाशच्या जीवाची पण धमकी दिलेली आहे। मग मात्र भानुशाली वकील खूप मोठा ट्रॅप रचत आता रागिणी आणि तिचा पर्दाफाश करत खूप मोठी भूमीला मदत करणार असतात आणि या सगळ्यामध्ये नीलांबरी आणि माधवराव हे सुद्धा भानुशाली वकिलांची मदत करणार असतात। आडून सगळ्या गोष्टी क्लिअर होत भानुशाली वकील शेवटचा वार करत रागिणीचा पर्दाफाश करणार असतात। आता मात्र भूमीला नामोहरण करण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे रागिणी काही ना काही तिच्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असताना भानुशाली वकील एक खेळ खेळतात। भानुशाली वकील आयत्या वेळेला सगळ्यांना घराबाहेर काढल्यावरती तिकडे पोहोचतात आणि त्याच वेळेला भानुशाली वकील सांगतात मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि भानुशाली वकील आपल्या दुसऱ्या घरी सगळ्यांना घेऊन जातात। भूमी सांगत असते तुम्हाला हा त्रास कशाला? मग भानुशाली वकील भूमीला एका ठिकाणी एकांतामध्ये घेऊन जातात आणि म्हणतात भूमी मॅडम मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। तुम्ही लक्षात घ्या आत्तापर्यंत तुम्हाला नामोहरण करण्यासाठी रागिणी मॅडमनी तुमच्या घराला त्रास देण्याचा प्रयत्न केला। एकतर त्यांनी प्रशांतला किडनॅप केलं, दुसरं म्हणजे बाबांना त्या गाडी समोर नेऊन ठेवलं। मला सूत्रांकडून सगळं समजलेलं आहे, माझी सूत्र सगळीकडे असतात आणि त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबाला घराबाहेर काढलं। म्हणजे हा सगळा त्रास तुम्हाला स्वतःला त्रास दिल्यावरती तुम्ही या सगळ्यामध्ये अडकणार नाही किंवा फसणार नाही, पण तुमच्या जवळच्या व्यक्तींना त्रास दिल्यावरती तुम्ही मात्र पेटून उठता हे सगळं रागिणी मॅडमना अचूक माहिती आहे। त्याचमुळे मी हा प्लॅन केलाय। माझं दुसरं घर आहे ज्याच्याबद्दल कोणालाही पत्ताही लागणार नाही आणि आपण ह्या तिघांना तिकडे ठेवायचं आहे। यांचे मोबाईल नंबर सुद्धा आपण चेंज करायचे आहेत। सगळे मोबाईल त्यांचे नंबर जुने काढून त्याला नवीन नंबर द्यायचे, जे फक्त नंबर आपल्याकडे असतील आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकू आणि तिथे आपण शिवाय कोणी पोहोचणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। त्यामुळे एक गोष्ट होईल की रागिणी मॅडमना तुम्हाला हरवण्यासाठी आता कोणतेही डावपेच खेळणार नाहीत। मग राहिला आकाशवरती तुम्ही एकट्या कॉन्सन्ट्रेट करू शका, कारण तुमच्या घरच्यांना सांभाळायला मी समर्थ आहे आणि तसंही तुमच्या आईबाबांसोबत प्रशांत आहेच की। असं म्हटल्यावरती भूमी सांगते ठीक आहे, मी तुमच्यावरती विश्वास ठेवते, तुम्ही मला कोणताही चुकीचा सल्ला देणार नाही याची मला खात्री आहे। मग भानुशाली वकिलांचं ऐकून आता माधवरावांना घेऊन भूमी त्यांच्या घरी जाते आणि सांगते बाबा मी तुम्हाला इतके दिवस बोलले नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे। प्रशांत किडनॅप झाला होता, तुम्हाला पण तिकडे ठेवण्यात आलं आणि आता आपलं घर असं केलं, त्यामुळे मला वाटते कोणीतरी मुद्दाम त्रास देण्यासाठी हे करतंय। त्यावेळेला भूमी जाणून बुजून रागिणीचं नाव घेण्यासाठी टाळते आणि त्याच वेळेला आता भूमी सांगते की मला वाटतंय तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे, तर या सांगतात ना हे वकील तसं आपण करूया। तुमच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर चेंज करायचे आणि हे मोबाईल नंबर तुम्ही कुणाला द्यायचे नाही, मानसीला सुद्धा नाही। यावर ते आता माधव काका म्हणतात का मनूला का नाही नंबर द्यायचा? भूमी सांगते मी सांगते म्हणून, मानसी आपली भोळी आहे, तिच्याकडून कुणी कधीही नंबर काढून घेऊ शकतो। भानुशाली वकील म्हणतात हो थोडे दिवस, फार थोडे दिवसाची गोष्ट आहे ही, एकदा का हे सगळं संपलं ना की पुन्हा तुम्हाला तुमचे नंबर आणि तुमचं घर सुद्धा मिळेल। माधवराव म्हणतात पण घर कसं मिळेल? भानुशाली वकील म्हणतात माझ्यावरती विश्वास ठेवा, मी जर सांगत आहे की तुम्हाला तुमचं घर मिळेल तर नक्की तुम्हाला तुमचं घर मिळेल। इकडे तोपर्यंत नीलांबरी विचार करत असते काय करावं बरं, पण जीवाला धोका तर आहे, प्रशांतला किडनॅप केलं, यांना मारण्याचा प्रयत्न आणि आता घर, त्यामुळे रागिणीची साथ देणं चुकीचं आहे। हे सगळं रागिणी करते, नीलांबरीला अचूक कळलेलं असतं। मग भानुशाली वकिलांच्या सोबत सगळेजण घरी जायला तयार होतात। स्वतः भानुशाली वकील या लोकांचं सामान घेतात आणि आता आपल्या हाताने उचलून घरात नेतात। भूमी नको नको म्हणत असताना भानुशाली वकील मात्र मुलाप्रमाणे सगळं करतात आणि भूमीला आपला पुढचा डाव अचूक सांगतात। ज्या वेळेला भूमीला डाव कळतो भूमी घरी येते। भूमी आता घरी येते, रागिणी सांगत असते हे बघ पेपर तयार आहेत, सगळे पुरावे माझ्या ताब्यात कर आणि या पेपरवरती सह्या कर। भूमीने सगळे पुरावे तर रागिणीच्या ताब्यात केलेले असतात, पण पेपरवरती सह्या करण्यासाठी भूमी थोडा वेळ घेत असते। रागिणी म्हणते का आता का गप्प बसलीस? कारण तुझ्या घरच्यांना मी आता काय करू शकते ह्याचा तुला अंदाज आलाय, एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नकोस। आत्तापर्यंत फक्त धमक्यांवरती काम चालू होतं, पण आत्ता धमकी नाही, आता मी सगळा प्लॅन इम्प्लिमेंट करणार। आत्ताच्या आत्ता एक फोन फिरवून मी तुझ्या घरच्यांना नामोहरण करू शकते। भूमी म्हणते आत्या
मी पेपरवरती सह्या करणार नाही. याच्यावरती रागिणी म्हणते का? भूमी सांगते कारण तुम्ही माझ्या घरच्यांना काहीच करू शकणार नाहीत. माझे घरचे तुमच्या अवाक्याच्या बाहेर गेलेत. आता बोला. रागिणी म्हणते काय बोलतेस तू? याच्यावरती भूमी सांगते आत्ता मी सह्या करणार नाही. आणि तेवढ्यातच भानुशाली वकिलांची डॅशिंग एंट्री होते आणि सोबत असते पौर्णिमा. आजीसमोर पौर्णिमाला सत्य सांगण्यासाठी भानुशाली वकील सांगतात. त्यावेळेला पौर्णिमा घडाघडा बोलायला लागते. रागिणी हादरते की ही पौर्णिमा का बोलते. भानुशाली वकिलांनी आत्तापर्यंत घडलेल्या घटना पौर्णिमाला सांगितलेल्या असतात. तिच्या भावाचं केलेलं अपहरण, त्यानंतर तिच्या वडिलांना मरण्यासाठी ट्रक समोर ठेवलं आणि घर आता खाली करायला, त्यानंतर तुझी आई आणि तू यांच्यावरती ही गदा यायला कमी होणार नाही असं म्हणत भानुशालींनी पौर्णिमाला बरोबर मॅनिप्युलेट केलेलं असतं. पौर्णिमा आजीसमोर रागिणीचं कारस्थान उलगडते आणि भानुशाली वकिलांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे आजीसमोर सादर केलेले असतात. आता मात्र रागिणी हादरते कारण भूमीला कोणताही भीती राहिलेली नसते, कारण तिचे घरचे सेफ असतात. तिचा वीक पॉइंट हाच असतो, घरच्यांना नामोहरण केलं की बरोबर ही सह्या करेल. हा डाव आता भानुशाली हाणून पाडतात. वाजत गाजत रागिणीची जेलमध्ये रवानगी करतात. भानुशाली आणि भूमी यांच्या भन्नाट ट्रॅपमध्ये अडकत पौर्णिमा रागिणीचा पर्दाफाश करते आणि आजीसमोर सगळं सत्य येतं. ओव्हर कॉन्फिडन्स रागिणीचा बरोबर पत्ता कट झालेला असतो.